आपल्याला या ठिकाणी जिथे जागा मिळेल तिथे आपल्याला बसायचं आहे। त्या बाजूने काही लोक असतील त्यांनाही बोलवा। खरं म्हणजे सर्व आपले सर्व ग्रामीण भागातील सर्व शेतकरी सर्व कामगार तुमचं जेवढं आभार मानावं तेवढं कमी आहे। कोणत्या शब्दात तुमचा आभार मानू? आपण 2 दिवसचा पायी प्रवास चारोलीवरून करून या ठिकाणी आपण आलेलो आहोत। तुम्हाला सर्वांना क्रांतिकारी लाल सलाम करतो मी। हे बघा, आपल्याला कोणालाही हौस आलेली नाही की 2 दिवस पायी प्रवास करून इथे यायचं। आपण सर्व आपला हक्क मागायला आलेलो आहोत। जल जंगल जमीनचं संवर्धन केलं पाहिजे। जे अनेक वर्षापासून आम्ही वनपट्टी कसतो ते आमच्या नावे करा कायदा झालेला आहे, पण तरी सुद्धा प्रशासनाने बघा आपल्याला बरोबर कशी वागणूक दिलेली आहे। त्याचा आढावा आपण नंतर घेऊया। आपल्याला शिष्टमंडळ आतमध्ये बोलवण्यासाठी निरोप त्यांचे आलेले आहेत। त्याच्यानंतरच आपण इथे शिष्टमंडळमध्ये काही चर्चा झाली, काय आपल्या 12 मागण्या त्याच्यावर काय चर्चा झाली, किती मागण्या आपल्या पदरात पडल्या आणि काही मागण्या समजा आपल्याला काही लिखित स्वरूपात दिलं। म्हणजे काय तर जर आम्ही वनपट्टा कसतो, तुमच्याकडे पूर्ण त्याची माहिती आहे, पण तुमचं ते काय सर्व आजकाल तुम्ही मशीनने सर्व करायला लागले ते आपल्याला समजत नाही, बरोबर ना? म्हणजे तुमचं मशीन काय आहे ते आम्हाला माहित नाही। एक तर तुमचं मशीन येऊन जाऊन भाजपला निवडून आणतंय, कोणतं मशीन आहे मशीनवर आमचा भरोसा नाही राहिला, बरोबर की नाही? हा, त्याच्यामुळे तुम्ही मशीनने काय मोजणी केली ते आम्हाला माहित नाही। आम्हाला हे बसले पाहिजे, हे तर इकडे हे बसले पाहिजे, म्हणजे मागच्या नदी आपल्या वाड्याचे कार्यकर्ते तिथे प्रकाश त्याने सांगितलं की वन जमीन मोजण्यासाठी यांच्याकडे 2 गुंठे जमीन मोजते असंच मशीन आहे। तर ते 2 गुंठ्याचं मशीन जर तुम्ही आमच्याकडे घेऊन आलो ना तर दगडी आपू त्याच्यावर आमची काय चेष्टा करता काय तुम्ही? त्याच्यामुळे फुकटचा पगार घेऊ नका आणि फुकटच्या खुर्च्या बसून गरम करू नका। आमच्या सर्व जनतेच्या टॅक्स मधून तुम्ही सर्वजण पगार घेता, बरोबर की नाही? हा, तर काम केलं पाहिजे। तुम्ही आमचेच भाऊ बांधव आहेत। पोलीस प्रशासन मधले जे कर्मचारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत, हे शेतकरी कामगारांचीच पोरं आहेत। तुम्ही आमचे भाऊ आहात। तुम्हाला पहिले हाफ पॅन्ट होती तर लालबावड्याने संघर्ष करून केरळापासून तुम्हाला फुल पॅन्ट आणून दिली, हा फुल पाटलून। त्याच्यामुळे तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये काही तसं काही वैर नाही। हे सरकार भांडवलदारी सरकार तुमचं आणि आमचं हे आपल्या दोघांना मध्ये भांडवतं, भानगडी लावतं आणि ते सत्ता भोगत आहेत। त्याच्यामुळे वनपट्ट्याची तुम्ही जागेवर येऊन आणि आमचा वनपट्टा धरण दाखवेल का ही एवढी माझी जागा आहे त्याची मोजणी कर आणि 7-12 नाव लावून दे। आणि 7-12 वन फॉरेस्टचा जो गट क्रमांक आहे तो त्याच्यामध्ये 200-300 शेतकरी एकच 7-12वर आहे। तर आमची मागणी आहे की तुम्ही प्रत्येक वनपट्टा धारकाला सेपरेट 7-12 करून द्या, जेणेकरून सरकारच्या ज्या योजना येतात त्या योजनांचा लाभ आम्हाला झाला पाहिजे, म्हणून सेपरेट 7-12 आम्हाला पाहिजे। ठीक आहे, तुम्ही आमच्याकडून वेळ मागा, 1 महिना 2 महिने 3 महिने घेतले तरी हरकत नाही, चालेल की नाही? पण लेखी स्वरूपात द्यायचं का 3 महिने आम्हाला
शेतकऱ्यांचे हे वनपट्टे मोजायला वगैरे लागतील, 7 बारी वगैरे करायला लागतील, तर 3 महिने द्या. 3 महिने पण तुम्हाला दिले. पण तुम्हाला असं वाटत असेल का आले मोर्चेकरी आम्ही यांना सांगितलं आणि फसवलं आणि ठगवलं, हे चालणार नाही. त्याच्यानंतर तुम्ही लिहून दिलेल्या वेळेच्या पलीकडे जर गेलं आणि पालघर जिल्ह्यामध्ये जर आंदोलन पेटलं, त्याला जबाबदार पूर्णतः हे प्रशासन राहील, हे आम्ही ते सांगू इच्छितो. वर्कर जागा, सिलिंगच्या जागा गेल्या 100 वर्षापासून कसतो. पूर्वीचे मालक आपणच, पण ब्रिटिश काळामध्ये हे सर्व इंग्रजांनी जमिनीची मोजणी वगैरे करायला लावली. आपले सर्व वाडवडील शिक्षित होते. आदिवासी असेल, बिगर आदिवासी असेल, कोणी असेल, हा फक्त जमिनीचा विषय फक्त आदिवासींचा नाहीये. पालघर जिल्ह्यामधला प्रत्येक भूमिपुत्राचा आहे, प्रत्येक शेतकऱ्याचाच आहे. तो कोणत्याही समाजाचा असेल, कोणत्याही जातीचा असेल, त्यांचे पण विषय आपल्याकडे येतात. तर आता जे प्रकल्प गेले, त्या प्रकल्पामध्ये कितीतरी शेतकऱ्यांची जागा गेली आणि पैसे कोणाला मिळाले? हे पूर्वीचे जमीनदार होते, जे सुरतला राहतात, त्याच्या खात्यावर पैसे गेले. मग आम्हाला पैसे का नाही? जमीन आमची, याचे मूळ मालक आम्ही. म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की आता मागचे जे कलेक्टर साहेब होते, बोडके साहेब, खरं म्हणजे त्यांनी काय काम केलं काय नाही केलं त्यांचा भाग, पण याच्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला होता आणि सर्व तहसीलदारांना असे आदेश दिले होते की तुम्ही तलाठी आणि सर्कलला असे मेसेज द्या, त्या ग्रामपंचायत मध्ये असे कोणते शेतकरी आहेत की त्याच्या अजून 7 बाऱ्यावर नोंद झाली नाही, त्याचे तुम्ही पंचनामा करा. ते पंचनामे काही भागामध्ये झाले, नंतर यांनी थांबवले. का? तर या सरकारने यांना काहीतरी दबाव दिला असेल का आता तुम्ही हे करू नका, म्हणून त्यांनी थांबवले. म्हणून मी आता कलेक्टर मॅडमशी बोलताना बोललो का मागच्या कलेक्टर साहेबांनी हे केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही काही चुकीचं पाऊल घेऊ नका. ती परत पंचनामे सुरू करा. त्या 7 बाऱ्यावर कधी नाव आणायच्या, त्यासाठी आमदार म्हणून मला जनतेने निवडून दिलेला आहे. तो सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित करून 7 बाऱ्यावर कसं नाव आणायचं ते आम्ही करू. वसईच्या ग्रामीण भागामध्ये राहणारे लोक वसई उभारलेले आहेत, तेही वनपट्ट्यामध्ये राहतात. त्यांची घरं तिथे झाली पाहिजेत. सरकारचे फॉरेस्ट म्हणजे काय? म्हणजे आम्ही या पृथ्वीवर जन्म घेतला, आम्ही भारत देशामध्ये जन्म घेतला, आम्हाला राहण्यासाठी घराचा अधिकार नाही आहे का? घराचा अधिकार आहे आम्हाला. तुमचे कायदे ठेवा बाजूला, आम्हाला निवाऱ्याचा आमचा हक्क आहे, तो आम्ही बनवणार. तुम्ही तसा कायदा बनवा आणि आम्हाला घर बांधायला जागा द्या. तळघराचे फॉर्म भरलेले आहेत, ते पण आपण घेऊन जाऊ. हे सर्व मुद्दे आपण घेऊन जाणार आहोत. आणि म्हणून याच्यानंतर मी थोडक्यातच घेतो, पुन्हा भाषण आपण करूया. सर्व आपले पदाधिकारी भाषण करतील, परंतु आता शिष्टमंडळमध्ये जाण्यासाठी 50 लोकांना बोलवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण तालुका सचिव, प्रत्येक तालुक्याचा तालुका सचिव आणि प्रत्येक तालुक्यातले विभाग सचिव, जे जे विभागाचे सेक्रेटरी असतील त्याच्या तालुक्यातले आपले 8 तालुके आहेत, 8 तालुक्यांचे 8 तालुका सचिव त्यांनी पुढे यायचं आहे. आणि त्या तालुक्यातील जेवढे विभाग आहेत त्या विभागाचे सचिव त्यांनी सुद्धा पुढे यायचं आहे. त्याच्यामध्ये वेळ लावू नका, कुठे असतील त्यांनी लगेच क्विकली इकडे यायचं आहे. आता शिष्टमंडळामध्ये आम्ही जाणार आहोत, चर्चा करून येऊ. त्यानंतर चर्चेमध्ये आपल्या 12 मागण्या आहेत, त्या मागण्यांवर काही चर्चा होते. समाधानकारक चर्चा झाली तर ठीक, नाही तर मुंबई जायची तयारी आहे का? बस आता काय पाहिजे नाही मला, बस. नाही तर रेल्वे रोको करण्याची पण तयारी आहे की नाही आपली? आम्हाला माहित आहे सर्व लाल बावट्याचे शिपाई आहेत. हा पक्ष नुसता नाही आहे, आमचा इतिहास आहे. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, अशफाकुल्ला खान, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस, बिरसा मुंडा, तंटाबीर, राघोजी भांगरे अशा अनेक लोकांचा आदर्श घेऊन काम करणारा आमचा पक्ष आहे. पण शांततेचा पण पाठीराखा आमचा पक्ष आहे. त्यामुळे आम्हाला तुम्ही अशा प्रकारची जी वागणूक देता ही योग्य नाही आहे. देशाच्या स्वातंत्र्यामध्ये आमचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे. म्हणून आम्ही सर्व प्रकारची तयारी ठेवत आहोत. मुंबईला जायची पण तयारी ठेवू आणि रेल्वे रोको करण्याची पण तयारी ठेवू.
मागण्या मान्य करायला तुम्हाला भाग पडल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. हा आमचा लालबाग आहे ते मी सांगतो. हा लाल झेंडा प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे. हा एका व्यक्तीने पक्ष निर्माण केलेला नाही, हा तुमचा आहे. तुमच्या हक्कासाठी हा लाल बावटा तुमच्या खांद्यावर आहे. आणि म्हणून इथे तुम्हाला आम्ही बोलवलं म्हणून आले असं नाही. आपण प्रत्येकाचा प्रश्न घेऊन आलेलो आहोत आणि तो सुटल्याशिवाय इथून हलायचे नाही. ही शपथ इथं आपण घेतली पाहिजे आणि सर्व मागण्या मान्य करून नंतरच आपण पुढे जायचं आहे. धन्यवाद.